कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी। कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडत असताना कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा धगधगू लागला आहे। गेल्या 29 जानेवारी रोजी शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी मंदिरात हद्दवाढ कृती समितीची बैठक पार पडली होती। या बैठकीत हद्दवाढ कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिला होता। खासदार आणि आमदारांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र द्यावे, अन्यथा त्यांना थेट भेटून जाब विचारला जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता। आता याच पार्श्वभूमीवर शहरात हद्दवाढीच्या मागणीसाठी डिजिटल फलक झळकू लागले आहेत। शिवाजी पेठ परिसरात एका फलकावर कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी असा रोखठोक मजकूर लिहिला असून बस आता कुणी बी काय बी म्हणू द्या, लढाई आमची आरपारची असा थेट प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा गेल्या 79 वर्षापासून प्रलंबित आहे। अनेकदा निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्ष निर्णय होत नाही। यामुळे शहराचा विकास खुंटला असून नागरी सुविधांवरही मोठा ताण निर्माण झाला आहे। सर्वोच्च न्यायालयात येत्या 25 फेब्रुवारीला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पुढील सुनावणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर हद्दवाढ कृती समितीने पुन्हा एकदा लढा तीव्र करण्याचा निर्धार केला असल्याचं स्पष्ट दिसत आहे। आता यंदाची महानगरपालिका निवडणूक ही हद्दवाढीने होणार की नाही, या सगळ्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय प्रतिसाद देतात, तसेच येत्या काळात हद्दवाढीबाबत कोणते निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।